पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईतील शिवडी न्हावाशेवा लिंक मार्गासह अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार। नवी मुंबईत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय। कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती। TV9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवरती नार्वेकरांचं उत्तर। निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले, विरोधकांचा आरोप। तर 200 पानांचा निकाल वाचताना कुणीही अडखळणारच, त्यात नवीन काय, नार्वेकरांचं उत्तर। शिवसेना पक्ष शिंदेंना दिल्यानंतर सोशल मीडियातनं राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न। तर कुछ तो लोग कहेंगे, पण माझा निकाल कायद्यानुसारच, नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर। बाळासाहेब ठाकरे वाघ होते, पण बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठं होते? फडणवीसांची पुन्हा ठाकरेंवर टीका। मुंबईच्या विकासाची पार्श्वभूमी बघितल्यास देवेंद्र फडणवीसच मुंबईचे खरे हृदय सम्राट। भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य। क्षमता असलेल्यांनी निर्णय दिल्यास योग्य समजतो। पत्रकारांच्या निकालावरील प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर। तर आमचं सरकार सुरळीत सुरू, शिंदेंचं कधी अभिनंदन करायचं माझं मी ठरवेन, दादांचा पत्रकारांना सल्ला। शिंदेंची शिवसेना कायदेशीर असल्याचा नार्वेकरांचा निकाल। महाराष्ट्रात मजबूत सरकार असून आम्ही कार्यकाळ पूर्ण करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निकालात नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं घातलेली चौकट पायदळी तुडवली। कायदेशीर लढाई तर नक्की होणार, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया। सारथी बार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडून दखल। 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत, पुणे विद्यापीठाचं स्पष्टीकरण। PhD फेलोशिप पेपरफुटीचा वाद चिघळला। पेपरफुटी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। नागपुरात परीक्षार्थींची जोरदार घोषणाबाजी। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये एका गुन्ह्यातील आरोपीकडून तोडफोड। वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता आरोपीकडून धिंगाणा। अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये 2400 किलोची घंटा बसवणार। आग्र्याच्या जैसलमेरमधनं घंटा मागवली। घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार। अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताचा 6 गडी राखून विजय। शिवम दुबेंनी ठोकलं वादळी अर्धशतक।